प्रेग्नन्सीमध्ये तुमच्याकडनं काही चुका झाल्या आहेत का? जसं की स्ट्रेस घेणं, योग्य डाएट न घेणं, निगेटिव्ह थॉट्स किंवा वॉकिंग न करणं? तर घाबरू नका. नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री रातील. आज मी तुम्हाला सांगणार आहे, जर एखाद्या आईकडून प्रेग्नन्सीमध्ये काही चुका झाल्या असतील, तर त्या कशा सुधारायच्या किंवा त्यानंतर आई व बाळाची काळजी कशी घ्यायची? सगळ्यात अगोदर स्वीकारा की हो, माझ्याकडनं हे काहीतरी चुकलंय आणि रिलॅक्स व्हा. ते करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही डीप ब्रीदिंग करू शकता. 3 वेळेस खोलवर श्वास घ्या आणि स्वतःला सांगा की हो, माझ्याकडनं आतापर्यंत अशा काही चुका झाल्या आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं तर स्ट्रेस घेणं, नको त्या गोष्टींचा ताण घेणं. स्वीकारल्यानंतर तुम्हाला रिलॅक्स वाटेल. ते झालं की तुम्ही ठरवा, त्याच क्षणापासून ठरवा की यानंतर मी आता सर्व जे काही माझं लक्ष आहे, ते पूर्णपणे माझ्या बाळावरती केंद्रित करणार आहे. दुसरं म्हणजे जेव्हा तुमच्या लक्षात येतंय की माझ्याकडनं योग्य तो आहार प्रेग्नन्सीमध्ये घेतला गेला नाहीये, त्यावेळेस काय करायचं की सगळ्यात पहिले की आता मी या क्षणापासून योग्य तो आहार घेणार आहे. त्यामध्ये घरचं जे ताजं जेवण आहे ते तुम्ही घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. त्याचसोबत फळभाज्या, प्रोटीन रिच फूड जे आहे ते घेणं, भरपूर पाणी पिणं, यापासून सुरुवात तुम्ही केली पाहिजे. तिसरं म्हणजे तुम्ही जर अजिबातच काही बॉडी मूव्हमेंट केली नसेल, तर त्यासाठी बॉडी मूव्हमेंट केली नसेल म्हणजे कसं की जर तुमच्याकडनं काहीच व्यायाम वगैरे, एक्सरसाइज वगैरे प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही केल्या नसतील, जेव्हा कधी तुम्हाला कळतं की अरे, आपण तर काहीच एक्सरसाइज वगैरे केल्या नाही आहेत, त्या क्षणापासून तुम्ही ठरवा की मी मला जमेल तेवढ्या, शक्य होईल तेवढ्या मी एक्सरसाइज, बॉडी मूव्हमेंट करणार आहे. त्याची सुरुवात कशी करायची? सुरुवात डे फर्स्टपासून तुम्ही थोडं चालणं म्हणा, एक 10 मिनिट्स किंवा 15 मिनिट्स वॉकिंग तुम्ही सुरू करा. त्यानंतर डीप ब्रीदिंग, स्ट्रेचिंग असे छोटे एक्सरसाइज तुम्ही सुरू करा. आणि जेव्हा तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं की बॉडीला व्यवस्थित स्ट्रेच करू शकता, त्यावेळेस एक्सरसाइजवरती मी जे काही तुम्हाला याच्या अगोदर व्हिडिओ सांगितले आहेत, ते तुम्ही ट्रायमेस्टर वाईज व्हिडिओ बघून तशा एक्सरसाइज करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बसून राहणं तुम्हाला टाळायचं आहे. जसं होईल तसं तुम्हाला थोडे तरी हालचाली करायच्याच आहे. त्या पूर्ण 3 ट्रायमेस्टरमध्ये, पूर्ण 9 महिन्यांमध्ये तुम्हाला जे होईल ते एक्सरसाइज करत राहणं. जेवढी तुमची मूव्हमेंट असेल, तेवढं तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि बाळालाही योग्य तो ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो. त्यानंतर येतं तुमचा माइंडसेट. जर तुमच्या लक्षात आलं असेल की माझ्याकडनं निगेटिव्ह थॉट्स जास्त केले गेले किंवा काही हॉरर स्टोरीज पाहिल्या गेल्या किंवा फिअरफुल स्टोरीज पाहिल्या गेल्या, तर मी म्हणेन की ह्या सगळ्या गोष्टी तिथेच थांबवा. त्या क्षणी तुम्ही ठरवा की अरे, आता यानंतर मी माझ्या बाळासाठी जे काही योग्य आहे तेच करणार आहे. त्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह म्युझिक ऐकू शकता, मंत्र किंवा पॉझिटिव्ह प्रार्थना करू शकता. त्यासोबतच पॉझिटिव्ह किंवा हॅपी व्हिडिओ पाहू शकता. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बाळाशी तुम्ही बोलू शकता. त्यानंतर येतं तुमच्या बाळाशी असणारं कनेक्शन. ते निर्भर आहे तुम्ही बाळाशी काय बोलता त्यावरती. जर तुम्ही आजपर्यंत किंवा जे काही तुमचे प्रेग्नन्सी डे सुरू आहे, तेव्हा बाळाशी जर काही बोललेलाच नसाल, तर मी म्हणेल की थांबा. तुमचं कितीही बिझी शेड्यूल असलं तरी दिवसभरातनं एक 5 ते 10 मिनिट्स तुम्ही तुमच्या बाळाशी बोलण्यासाठी काढलेच पाहिजे. ते करताना पोटावरती व्यवस्थित हात ठेवून तुम्ही तुमच्या बाळाशी बोललं पाहिजे किंवा एक रात्रीच्या वेळी शांत वेळ काढून जे मी गर्भसंवादावर व्हिडिओ माझे आहेत सुरुवातीचे, ते तुम्ही ऐकू शकता. नंतर येतं तुमचं मेडिकल चेकअप्स. जर प्रेग्नन्सीमध्ये तुमचा फॉलोअप प्रॉपर तुम्ही दिला गेला नसेल, तुमचे जे कोणी फिजिशियन आहे त्यांच्याकडे, तर एक महिन्यातनं एकदा तरी तुम्ही त्यांच्याकडे व्यवस्थित फॉलोअप दिला पाहिजे. तुमचे जे काही त्यांनी मेडिसिन तुम्हाला प्रिस्क्राईब केले, ते तुम्ही योग्य ते घेतले पाहिजेत. तुमचे रिपोर्ट्स तुम्ही कंप्लीट ठेवले पाहिजे. जेव्हा तुम्हाला कळतंय की माझ्याकडनं हे व्यवस्थित झालं नाही आहे, तर तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशियनकडे जाऊन किंवा जे तुमचे कोणी गायनेकोलॉजिस्ट आहे त्यांच्याकडे जाऊन व्यवस्थित तुमचे सगळे रिपोर्ट्स अपडेट ठेवलेच पाहिजे. लक्षात ठेवा, इमोशनल केअरसोबतच मेडिकल केअरसुद्धा योग्य ती होणं खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्यासोबतच मी म्हणेन की काल काय झालं यापेक्षा आज मला माझ्या बाळासाठी काय करता येईल यावरती होणाऱ्या आईने एक कॉन्सन्ट्रेशन ठेवलं पाहिजे. जरी कळालंय की आपल्याकडनं हे अशा काही गोष्टी झाल्या की बाळाला त्रास होऊ शकतो, ज्या क्षणी तुम्हाला कळतंय की माझ्याकडनं हे झालंय, त्या क्षणापासून तुम्ही तुमच्यामध्ये बदल सुरू करणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच आजपासूनच तुमच्या छोट्या सवयी बदला आणि तुमची प्रेग्नन्सी ब्युटिफुल बनवा. जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींसोबत शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.